अगदी सिंपल साधा प्रश्न दोघांनाही. अजितपासून सुरुवात करूया. आजवरच्या करिअर मधल्या खुपलेल्या गोष्टी आणि आजच्या समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी. मला असं नेहमी आपल्या आधीची पिढी किंवा ज्या आधीच्या पिढीतले लोक त्यांच्याकडून जी सतत टीका होते की आजची पिढी ही अगदीच फारच लयाला गेली आणि फारच, मला नेहमी असं वाटतं की जसं कौशल एका एपिसोडमध्ये आलेला आणि ते सगळ्या लोकांनी बघितलं असेल आणि त्याचा प्रश्न मला तो तेव्हापासून असा डोक्यात आहे की त्या पिढीने काहीच जबाबदारी घेऊ नये का या बाबतीत, की प्रत्येक पिढी जन्माला तशीच येत नाही ना, नालायक जन्माला येत नाही. आधीच्या पिढीच्या हाताला त्यांच्या हातात बोट देऊन ते आधीची पिढी त्यांना कुठेतरी आणून सोडते. त्यामुळे आधीच्या पिढीने कुठे ना कुठेतरी काहीतरी प्रमाणात त्याची जबाबदारी घ्यायची का नाही, नुसतंच आपलं हात झटकून मोकळे व्हायचे की नाही नाही ही पिढी अगदी फारच लयाला गेली आणि ह्यांनी फार सगळ्याचीच वाट लावली आणि सगळंच हे झालेलं आहे. त्यामुळे असं कुठेतरी वाटतं की कधीतरी त्यांना हे सांगावं किंवा विचारावं रादर की तुम्हाला असं कुठे वाटत नाही का की याची जबाबदारी किंवा ह्याची सुरुवात कुठेतरी तिथे झाली आहे. अचानक काही जन्माला येत नाही, अचानक एके दिवशी संगीत बदलत नाही. कारण संगीत हा मुळात विषय असा आहे की त्याची स्वतःचा रस्ता आहे, त्याची स्वतःची वाट आहे, ते स्वतःची वाट शोधत असतं. कोणी त्याला बदलू शकत नाही, कोणी त्याला लयास नेऊ शकत नाही आणि कोणी त्याला उंचीवर नेऊ शकत नाही. समाजाच्या प्रवाहाबरोबर संगीताचा प्रवाह चाललेला असतो. त्यामुळे फक्त नवीन पिढीवरती टीका करणे आणि फक्त त्यांना सतत आपली जबाबदारी सोडून विधानं करणे, हे थोडंसं मला वाटतं माझं काय आजच्या सगळ्याच संगीतकारांची कुठेतरी खंत असेल किंवा त्यांना ते खूपच असावं. बरं. आता समाजाच्या बाबतीत म्हणायचं तर आपण सगळे त्याचे भाग आहोत. त्यामुळे समाजाबद्दल बोलणं म्हणजे स्वतःबद्दल बोलण्यासारखंच आहे. पण तरी मला असं वाटतं की आज मी परत आता मी माझ्या कदाचित विधानालाच मी कॉन्ट्रडिक्ट करत असेल की मगाशी जसं मी बोललो. पण आज मला खरंच असं ती खंत वाटते की आजच्या पिढीला ते बालपण, ते ग्रूमिंग आणि तो वेळ स्वतःबद्दल स्वतःसाठी वेळ तो नाहीये. त्यामुळे जे प्रोड्यूस करणं किंवा रिप्रोड्यूस करणं कुठलीही गोष्ट याच्यासाठी डेडलाईन ही जी काय हा जो प्रकार आहे, आज तुलाही त्याची कदाचित हे असेल की तुम्हाला 4 दिवसात शूटिंग आहे, एका नायकाने तारखा दिल्या आहेत, त्याच्यानंतर त्या 6 महिने तारखा मिळणार नाही, त्यामुळे आता 4 दिवसात 3 दिवसात गाणं द्या, 5 दिवसात गाणं द्या, एका आठवड्यात 3 गाणी द्या. त्यामुळे ही जी खंत आहे ती मी खरं तर प्रोफेशनल म्हणून मी ती करू नये आणि मी ती करत नाहीये. पण एक व्यक्ती म्हणून किंवा एक कलाकार म्हणून मला कुठेतरी असं सतत वाटत असतं की हे जर का मला थोडंसं माझ्या मनाप्रमाणे आणि आपल्या वेळेप्रमाणे जर का ते काम करता आलं तर खूप बरं होईल. खूप काहीतरी लोकांना बेटर मिळेल की नाही चांगलं देण्याचा प्रयत्न तरी करता येईल कदाचित त्यातून. पण ती एक खंत कुठेतरी आहे एक प्रोफेशनल म्हणून. कौशल, तुझ्या खुपण्याकडे येऊया. तुझं खुपणं. मला हे खुपतंय, मला ते खुपतंय असं म्हणून काहीच न करणं हे मला खूपच राहायचं. वा. आणि व्यवसायात आतापर्यंत म्हणशील तर सर ये मराठी का बजेट आहे हे मला खूप खुपतं. कारण आणि ते आपण ज्या सहजतेने ऐकून त्याचा स्वीकार करतो की हा मराठी का बजेट आहे, रेडिओवर मराठी गाणी वाजत नाहीत, हा नाही कारण मराठी डाऊन मार्केट आहे. तर हे मला खूपच राहतं की आपण आपल्या मातृभाषेबद्दल इतके उदासीन आणि आस्थाहीन का आहोत. कारण जगामध्ये असा सिद्धांत आहे की कलाकारांनी ज्या कलाकारांनी जे उत्तमोत्तम कलाकृती केलेल्या आहेत त्या त्यांच्या मातृभाषेत केलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुरोसावा असं नाही म्हणाला की इंग्रजी जगाची भाषा आहे तर मी इंग्रजीत चित्रपट करतो. त्यांनी जपानी भाषेतच केले. तुला कळते का जपानी भाषा? मला कळत नाही, तरी मला कुरोसावाचे चित्रपट माहिती आहेत. तरी शोले सारखा एक चित्रपट कुरोसावा इन्स्पायर करतो. टागोरांनी बंगालीतच कविता लिहून त्यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. सत्यजित रायांनी बंगालीतच चित्रपट करून ते ऑस्कर पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्यामुळे मला या गोष्टी काही खूपच राहतात आणि त्याच्यावर आपण काही करत नाही. म्हणजे अजित जसं म्हणाला की समाजावर ताशेरे ओढणं म्हणजे हे आपल्यावरच. एका गाण्या मी लिहिलं होतं की अपनी आंखों में अपनी ही पलकों की चुभन. तर आपलीच पापणी जशी खूपत राहते ना तसं मला बऱ्याचदा खूपत राहतं आपल्या समाजातल्या गोष्टी. पण त्याच्यावर काहीतरी करणं
हेच त्याच्यावर उत्तर असतं. मराठी अभिमान गीताकडे येऊया मित्रा. अमिताभ ज्यावेळेला ते मराठी अभिमान गीत गातो त्यावेळेला संपूर्ण मराठी किंवा हिंदी मीडिया ते उचलून धरतो. मराठी मीडिया जास्त करून ते उचलून धरतो. हो. एका अमराठी माणसाने मराठी गाणं हे एवढं मोठं का असतं? अमराठी हा शब्द मला परत खुपतो. हम्म. हा? तू दुसऱ्या भाषेत कुठल्या भाषेत असं वापरलं जातं? अगुजराती असा शब्द ऐकतो का आपण? किंवा अहिंदी असा शब्द ऐकतो का? अतमिळ असा शब्द आपण ऐकत नाही. पण अमराठी आपण इतका सर्रास रूढ केलेला आहे. खरं तर या लोकांना अमराठी असं म्हणून आपण जरा लांब ठेवलेलं आहे. खरं तर त्यांना आत घेतलं पाहिजे आपण, ज्यांची मातृभाषा मराठी नाही पण ते अमराठी इतका रूढ झालाय की मराठीवरचा सगळा फोकस निघून गेलेला आहे. हम्म. मला असं वाटतं की आपण स्वागत करत नाही त्या गोष्टीचं. आणि अमिताभ बच्चन आज 40 वर्ष आहे तिकडे मराठीत. मला एका पत्रकाराने असा विचारला होता प्रश्न की ते 40 वर्ष इथे आहेत तरी ते मराठीत बोलत नाही. ते बंगालमध्ये 2 वर्ष होते पण ते बंगालीत बोलतात. तर खुपण्यासारखी गोष्ट इथे अशी आहे की 40 वर्षामध्ये आपण महाराष्ट्रात असं काय वातावरण तयार केलं की अमिताभ बच्चन सारख्या लोकांनी मराठीत बोलावं? आपण ते वातावरण निर्माण केलं नाहीये. उदाहरणार्थ महाराष्ट्र गीत कुठलं? महाराष्ट्र गीतच आपल्याला माहिती नाहीये. 40 वर्षात समजा आपण रोज आपल्या रोजच्या प्रार्थनेबरोबर शुभंकरोती बरोबर महाराष्ट्र गीतही गायलो असतो तर आज मराठी अभिमान गीत करायची वेळच आली नसती. पण अमिताभ बच्चननी कौतुक केलं आणि ते लोकांनी त्याचं ऐकलं. माझं काय म्हणणं आहे की मराठी बद्दल तुम्ही कुठल्याही भाषेत चांगलं बोला ना, आमचं स्वागतच आहे. म्हणजे त्याचं आजची मराठी संगीत सृष्टी जी आहे ही सुरापेक्षा तालावरती जास्त आधारित आहे असं तुला वाटतं का आणि ते खुपतं का? मला याचा थोडासा दोष हा आपल्या जीवनशैलीचा वाटतो. आपण सगळं संगीत येता जाता ऐकतोय. पूर्वी जसं एक 4 लोक एकत्र बसून काही गाणी ऐकत होती तसं गाणं ऐकणं ही एक ऍक्टिव्हिटी नाहीये. प्रवासात सीडी लावली, प्रवासात हेडफोन लावला, एकत्र गाणं ऐकणं अशी एक ऍक्टिव्हिटीच बंद झाली. संगीत हा तुमचा येता जाता व्यवहार असेल तर मग तालावरचीच गाणी, कारण तुमचं सगळं ढोबळ करण्याकडे कल होतो. काय होतं, सुरुवातीला तुम्ही काय ऐकता तर तुम्ही ताल ऐकता. मग तुम्ही जरा जास्त त्याच्यात थोडेसे घुसलात की मग तुम्ही सूर ऐकायला लागता आणि मग तुम्ही अजून त्याच्यात घुसलात आतमध्ये की तुम्ही त्या 2 सुरांमधला सायलन्स पण ऐकायला लागता. वा वा. तर ही प्रगल्भता यायची असेल तर त्याच्यासाठी तुमचं संगीत हे तुमच्या आयुष्याचा एक भाग राहिला पाहिजे. ताल प्रधान गाण्याला ती झालीच पाहिजेत. पण आता 2 प्रकारचे मित्र असतात. एक खूप तुम्हाला खूप तो विनोद सांगतो, तुम्हाला हसवत राहतो, खेळवत राहतो आणि मजा करत राहतो आणि तो मित्र चांगलाच असतो ना. त्याच्याबरोबर तुम्ही 2 तास घालवावे आणि तुम्ही घरी येऊन त्याची कंपनी तुम्हाला काहीतरी देतेच. पण एक तुम्हाला असाही मित्र लागतो ज्याच्या खांद्यावर डोकं ठेवून तुम्ही रडू शकता. वा वा, क्या बात. तुम्ही जरा या हृदयीचं त्या हृदयी असं काहीतरी बोलू शकता. तर अशी ही गाणी पाहिजेत. एकही FM चॅनल संपूर्ण वेळ फक्त मराठी गाणी वाजवणारं नाहीये, हे कुठेतरी खुपतं का? 8 वर्ष FM चॅनल्स महाराष्ट्रात आहेत पण आजपर्यंत आपल्या लक्षातही आलं नाही की हे मराठी गाणी वाजवत नाही. जेव्हा माझ्याही नाही लक्षात आलं. पण आपण कधी रिॲक्ट करतो जेव्हा तो प्रॉब्लेम आपल्या उंबऱ्याच्या आड येतो ना, तेव्हा आपण जागे होतो खडबडीतपणे. आणि तेव्हा असं जेव्हा मी एका रेडिओ जॉकीला विचारलं की तुम्ही मराठी गाणी का नाही लावत, तर त्याचं उत्तर आलं की नाही, आम्हाच्या सुपिरियर्सना असं वाटतं की मराठी गाणं रेडिओ स्टेशनवर लागलं मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये, तर त्याला डाऊन मार्केट फील येतो. तर हे जोपर्यंत हे होत नाही, हे फिलिंगच जात नाही, जोपर्यंत लोकाश्रय मिळत नाही ना गाण्यांना, तोपर्यंत खरं नाही. पण हे कोंबडा आधी का अंडा आधी अशातली गोष्ट आहे ना ही. अगदी बरोबर आहे. त्यामुळे कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. मग आपणच ठरवून घेऊ की अंडा आधी, तर मग जाऊन रेडिओ स्टेशनना सांगायचं रोज, आता इथे इतके लोक बसलेत, यांनी रोज एक फोन गेला ना, इथे 100, 150, 200 लोक आहेत आणि त्यांनी रोज एक फोन एका रेडिओ स्टेशनला गेला की आम्हाला अवधूत गुप्तेचं हे गाणं पाहिजे, आम्हाला अजित परबचं हे गाणं पाहिजे, आम्हाला सलील कुलकर्णीचं हे गाणं पाहिजे, अजय अतुलचं हे गाणं पाहिजे, निलेश मोरीरचं हे गाणं पाहिजे. रोज असे 200 फोन गेले तर ते ऐकतील, कारण त्यांना काही वैर नाहीये आपल्या भाषेशी.
त्यांना फक्त असं वाटतं की याच्यात चांगला विचार आहे, हा. खूप चांगला विचार आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही इथे जे बसलेले आहात लोक, त्यांनी सुद्धा रोज एक फोन करा की आम्हाला हे गाणं, याच्यात काही मिलिटंट व्हायची गरज नाहीये. बरोबर. अजित, श्रोता बदलतोय का आज? परफॉर्मन्स ओरिएंटेड जे गाणं आहे ते जास्त का खपतं, किंवा पूर्वीसारखं शांतपणे बसून ऐकण्यापेक्षा जो परफॉर्मर नाचून बिचून लोकांना वेड करतो तोच जास्त सक्सेसफुल होतो, हे कुठेतरी खुपतं का? नाही, असं नाही. आता जसं कौशल म्हणाला की नो डाऊट आज तशा प्रकारच्या कार्यक्रमांना किंवा तशा प्रकारच्या परफॉर्मन्सला लोक जास्त पसंत करतात किंवा तो आकडा जास्त आहे, याबद्दल खरंच काही वाद नाही. पण असेही श्रोते आहेत की जे आजही चांगलं गाणं, मग ते तलत मेहमूदचं असेल, बाबूजींचं असेल, किंवा नवीन गाणं असेल किंवा क्लासिकल असेल, असं कुठलंही चांगलं गाणं त्यांना, म्हणजे मी ते वाईट आहे असं म्हणत नाहीये, पण जे 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 क्लासिकल आहे किंवा जे चिरकाल टिकणारा आहे अशा संगीताबद्दल बोलतोय, तसा श्रोता आजही आहेच आणि तोही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. पण जसं कौशल म्हणाला की त्यांना एकत्र कुठेतरी आणणं, त्यांना म्हणजे ते विखुरलेले थोड्याशा छोट्या 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 संकेत त्यांना जर का एकत्र आणता आलं कुठल्याही माध्यमाने, म्हणजे असं नाही की त्यांना एकत्र येऊन एका हॉलमध्ये त्यांना ऐकवा, पण ते कुठल्याही माध्यमामध्ये, तर ते एक श्रोता नक्कीच आहे त्या गोष्टीसाठी. सारेगम मधनं मध्येच बाहेर पडायला लागलं, हे कुठेतरी खुपलं होतं का? नाही नाही नाही, खरंच खरंच खुपलं नव्हतं. कारण एक तर सगळे मित्र होते आणि सगळे उत्तम गाणारे होते. माझ्यासाठी मी अगदी खरं सांगू का, मी कॉम्पिटिशनला एकदा गेलेलो, ज्यात मी कौशलचं गाणं गायलेलो कॉलेजमध्ये असताना. त्यात पंकज विष्णू माझ्या बरोबर होता, तोही कॉम्पिटिशन मध्ये होता त्यावेळेला, गायनाच्या गायक म्हणून. रिहर्सल केली होती आम्ही घरी गायक म्हणून. त्यानंतर मी पहिल्यांदा तिथे आलो आणि स्पर्धा ही गोष्ट मला कधी झेपली नाही आणि मला कधी पटलीही नाही. पण एक पुन्हा एकदा काहीतरी नवीन, हे आपण कधी अनुभवलं नाहीये, त्यामुळे मी तिथे आलो. चांगले वाईट अनुभव आले, आयुष्यभर लक्षात राहतील आणि आयुष्यभर त्यातून काहीतरी शिकायला मिळेल. असा एखादा अनुभव शेअर कर ना आमच्याशी. मगाशी मी थोडक्यात जे सांगितलं की मला अजून 20 वर्षानंतर 25 वर्षानंतर आपल्या पुढच्या पिढीतले जे गायक किंवा संगीतकार कधी मला भेटतील आणि मला जर का काही खटकलं, तर मी आधी स्वतःला घरी जाऊन आरशात बघीन, नंतर मी त्यांच्याशी बोलेन. फार तिरकस उत्तर दिलेलं आहे अजित परबनी.